गुड आफ्टरनून. कालच्या सेक्शन मध्ये काय कम्प्लीट केलं होतं आपण? कोणतं? प्रमुख नेमणूक. ठीक आहे. सो आज आपण निधन वार्ता, ठीक आहे, इम्पॉर्टंट ज्या व्यक्ती आहेत ज्यांचं निधन लास्ट इयर मध्ये झालेलं आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती असायला हवी, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. सो फर्स्ट जयंत नारळीकर. कालची पीडीएफ मिळाली आहे, ग्रुपवरती टाकली आहे. हा, शॉर्ट नोट्स काढायचे कारण की ह्या सगळ्या पीपीटी एवढ्या रिवाइज होणार नाही. सो पूर्ण करंटच्या मिळून तुमच्या ऍटलीस्ट 15 पेजेसच्या फक्त नोट्स पाहिजेत, जे आदल्या दिवशी तुम्हाला रिवाइज करता येतील अशा. हा, सगळे. ठीक आहे. सो फर्स्ट जयंत नारळीकर. फरक तोच आहे, अभ्यास करतो आपण म्हणजे फक्त वाचणं नाही, रिव्हिजन महत्वाची. ठीक आहे. आणि मेहनत घ्यायची तर याच्यावरती नोट्स बनवण्यावरती मेहनत घ्यायची. कारण की स्वतःच्या नोट्स ज्या असतात, पुस्तक वाचणं दुसऱ्याने लिहिलेलं आणि स्वतःच्या नोट्स वाचणं याच्यात फरक असतो. ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस ते ब्रेन मध्ये जास्त गोष्टी ब्रेन अडॅप्ट करतो आपला. ठीक आहे, फक्त वाचण्यापेक्षा. त्यामुळे वाचायचं पण आणि लिहायचंय, मेहनत इकडे, हार्डवर्क इकडे करायचे नोट्स काढताना. ठीक आहे. सो जयंत नारळीकर आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचं 2020 मे 2025 ला निधन झालेलं आहे. ठीक आहे. जन्म त्यांचा कोल्हापूर. कोल्हापूरचा जन्म. मृत्यू पुण्यात झालाय 20 मे 2025. तारीख लक्षात ठेवायची नाही, जन्म लक्षात ठेवा. मूळचे ते कोल्हापूरचे होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओळख. प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ. इथे बऱ्याच वेळा वन लाइनर क्वेश्चन निधन वार्ता जे आहे तर याच्यामध्ये विचारला जातो की खालील व्यक्ती किंवा कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहे, किंवा खालील व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत. मग लक्षात ठेवायचंय जयंत नारळीकर. फील्ड कोणतं आहे त्यांचं, कार्यक्षेत्र कोणतं आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचं जयंत नारळीकर प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ. ठीक आहे. महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे याच्यात सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे याच्यावरती अभ्यास करताना सेंटेन्स बेस्ड अभ्यास करायचा आहे जयंत नारळीकर यांच्यावरती. कोल्हापूर. त्यानंतर प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ. शिक्षण पाहिलं तर BSc झालेलं आहे बनारस हिंदू विद्यापीठ मधून. ठीक आहे. BSc बनारस हिंदू विद्यापीठ BHU मधून त्यांचं BSc कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी गणितात उच्च शिक्षण घेतलेले आहे, PhD झालेली आहे. ठीक आहे. गणितात केम्ब्रिज विद्यापीठ हे नाव लक्षात ठेवायचं. MS स्वामीनाथन यांच्याबद्दल 2024च्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारला होता आणि जे युनिव्हर्सिटी आहे त्यांची ती चेंज केलेली होती. त्यामुळे लक्षात ठेवायचं कोणत्या विद्यापीठातून त्यांनी गणितात. ठीक आहे. इकडे पण गणित लक्षात ठेवायचं, गणित. ठीक आहे. सो याच्यात शिक्षण मध्ये 3 लक्षात ठेवायचं. BSc BHU मधून, बनारस हिंदू विद्यापीठातून. नेक्स्ट गणित हा या विषयात त्यांनी PhD केलेली आहे केम्ब्रिज विद्यापीठातून. ठीक आहे. नेक्स्ट आहे वैज्ञानिक कार्य. तर फ्रेड हॉईल यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. जे प्रसिद्ध सायंटिस्ट आहे फ्रेड हॉईल यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. हॉयल नारळीकर सिद्धांत विश्वरचनेवरती हा सिद्धांत आहे. हॉयल नारळीकर सिद्धांत. ठीक आहे. हा त्यांनी त्यांच्यासोबत कार्य करताना दोघांनी मिळून हा सिद्धांत मांडलेला आहे. काय आहे गरज नाही आपल्याला, फक्त हा लक्षात ठेवायचा हॉयल नारळीकर सिद्धांत किंवा त्यांनी फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम केलेलं आहे. नेक्स्ट दूरच्या ताऱ्यांचा पृथ्वीवरील परिणाम स्पष्ट करणारा मॅक सिद्धांत त्यांनी गणितीय स्वरूपात मांडला. ठीक आहे. कशाबद्दल? दूरच्या ताऱ्यांचा पृथ्वीवरील होणारा परिणाम, पृथ्वीवर दूरच्या ताऱ्यांचा काय परिणाम होतो याच्या रिलेटेड मॅक सिद्धांत आहे. तर हा मॅक सिद्धांत त्यांनी गणितीय स्वरूपात मांडलाय. ठीक आहे. गणितीय स्वरूपात मांडलेला आहे. नेक्स्ट आहे सापेक्षतावाद पुढे नेण्यात त्यांचं योगदान. नेक्स्ट इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून ते भारतात परत आलेले होते. ठीक आहे. नेक्स्ट
संस्थात्मक योगदान, संस्थात्मक योगदान, तर TIFR, टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च. सो TIFR मुंबई या ठिकाणी त्यांनी संशोधन केलेलं आहे. नेक्स्ट पुण्यात आयुका, ठीक आहे, आयुका संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. आणि नेक्स्ट सुरभी या विज्ञान या मालिकेतून त्यांनी विज्ञानाचा प्रसार केलेला आहे. ठीक आहे. सो याच्यात गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? फ्रेड हॉईल यांच्यासोबत काम, हॉईल नारळीकर सिद्धांत, त्याच्यानंतर मॅक्सचा सिद्धांत जो आहे कशाबद्दल आहे तर ताऱ्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम. ठीक आहे. सो मॅक्स सिद्धांत त्यांनी गणितीय स्वरूपात मांडला. त्यानंतर TIFR मध्ये त्यांनी संशोधनाचं काम केलंय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. नेक्स्ट पुण्यामध्ये आयुका संस्था आहे. ठीक आहे. तर या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते आणि सुरभी या मालिकेतून त्यांनी विज्ञानाचा प्रसार केलेला आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारणार. साहित्य योगदान पाहिलं तर त्यांनी विज्ञान कथा पुस्तक लिहिलंय कृष्णविवर. ठीक आहे. कृष्णविवर हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे जे सायन्सशी रिलेटेड आहे, विज्ञान कथा. ठीक आहे, सायन्सशी रिलेटेड आहे कृष्णविवर. नेक्स्ट कथा संग्रह आहे त्यांचा यक्षाची देणगी, यक्षाची देणगी, टाइम मशीनची किमया. नेक्स्ट कादंबरी आहे त्यांची प्रेषित, वामन परत न आला. ठीक आहे. नेक्स्ट आत्मचरित्र, खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. 4 नगरांतले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे. सिंपल क्वेश्चन करंट मधून येऊ शकतो. 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालील पैकी कोणाचे आहे? आणि करंट मध्ये ज्या काही व्यक्ती न्यूज मध्ये आहेत त्यांचं नाव खाली ऑप्शन मध्ये दिलं जाईल. तर आपण लक्षात ठेवायचं 4 नगरातले माझे विश्व हे कोणाचं आहे? जयंत नारळीकर, डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र आहे आणि ज्याला 2015 साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. सो सेंटेन्स बेस्ड जरी आलं तर फर्स्ट सेंटेन्स असेल तर डॉक्टर जयंत नारळीकर यांच्याबद्दल खालील वाक्यांचा विचार करा. ठीक आहे. 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे. त्यांच्या या आत्मचरित्राला 2011 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर दोन्ही बरोबर. ठीक आहे, बरोबर. 2015 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. नंतर पुरस्कार व सन्मान पाहिलं तर पद्मभूषण 1965 साली त्यांना पद्मभूषण मिळालाय. इथे आता वर्ष सुद्धा लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे कारण की पर्सनॅलिटी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल पुरस्कार आणि वर्ष. पद्मविभूषण 2004 ला. ठीक आहे. 2004 ला पद्मविभूषण मिळालाय. महाराष्ट्र भूषण 2010 ला मिळालाय त्यांना. ठीक आहे. महाराष्ट्र भूषण 2010. त्यानंतर साहित्य अकादमी 2014. ठीक आहे. इथे एकदा कन्फर्म करा 14 आहे की 15 आहे, कारण इकडे 14 दिलंय इकडे 15 आहे. ठीक आहे. एकदा मी कन्फर्म करून ते सांगते. नेक्स्ट आहे स्मिथ प्राइज 1962 च. ठीक आहे. स्मिथ प्राइज मिळालंय 1962. त्यानंतर ऍडम्स प्राइज 1967. कलिंग पुरस्कार 1996. त्यानंतर इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन व रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी चे ते सदस्य होते. या 2 सोसायटीचे ते सदस्य होते. सदस्य लक्षात ठेवायचे, अध्यक्ष नाही, सदस्य. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन ASU आणि रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी RAS याचे ते सदस्य होते, अध्यक्ष नाही. आणि 2021 मध्ये नाशिक या ठिकाणी जे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तर त्याचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. सो याच्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? सगळ्यात पहिलं साहित्य योगदान मध्ये कृष्णविवर ही त्यांचं विज्ञानावरती बेस पुस्तक आहे. नेक्स्ट कथासंग्रह यक्षाची देणगी, त्यानंतर टाइम मशीनची किमया हे त्यांचे कथा संग्रह आहेत, हे लक्षात ठेवायचं. कादंबऱ्या प्रेषित आणि वामन परत न आला. ठीक आहे. ही कादंबऱ्या आहेत. कथा संग्रह 2 आहेत, टाइम मशीनची किमया आणि यक्षाची देणगी.
आत्मचरित्र आहे त्यांचं 4 नगरांतले माझे विश्व. ठीक आहे, 4 नगरांतले, हे तर लक्षातच ठेवायचं. आणि त्याला 2014 साली साहित्य अकादमी पुरस्कार 2014 साली. सो पुरस्कार व सन्मान पाहिलं. पद्मभूषण, पद्मश्री नाही मिळालाय, डिरेक्टली पद्मभूषण मिळालाय 1965 ला आणि 2004 ला मग पद्मविभूषण मिळालं. 1965 ला पद्मभूषण, 2004 ला पद्मविभूषण. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र भूषण 2010 साली. 4 वर्षांनी 2014 ला साहित्य अकादमी पुरस्कार. त्यानंतर स्मिथ प्राइज, हे तर लक्षात ठेवायचं. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण 3 महत्वाचे आहेत आणि साहित्य अकादमी त्यांचं वर्षा सुद्धा लक्षात ठेवायचं. स्मिथ प्राइज 1962, ऍडम्स प्राइज 1967 आणि कलिंग पुरस्कार 1996. सो इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन व रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांचे ते सदस्य होते. आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट, कारण की रिसेंट झालेलं आहे. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे नाशिक मध्ये झालं 2021 ला, त्याचे ते अध्यक्ष होते. ही इम्पॉर्टंट फॅक्ट करंट मध्ये 2021 ला झालंय, त्यामुळे लक्षात ठेवायची. नेक्स्ट, ठीक आहे. कळालं मग जयंत नारळीकर कशाशी रिलेटेड? खगोल भौतिक शास्त्रज्ञ. शिक्षण BHU मधून BSc आणि केम्ब्रिज विद्यापीठातून गणितात PhD. ठीक आहे. नेक्स्ट लक्षात ठेवायचं हायल नारळीकर सिद्धांत. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ्सचा सिद्धांत गणितीय स्वरूपात मांडला. त्याच्यानंतर TIFR मध्ये त्यांनी संशोधनाचं काम केलं. आयुका पुणे या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे संस्थापक संचालक म्हणून. सुरभी या मालिकेतून त्यांनी विज्ञानाचा प्रसार केलेला आहे. नेक्स्ट आहे साहित्य योगदान पाहिलं. त्यांचं आत्मचरित्र 4 नांगरातले माझे विश्व. त्यानंतर विज्ञान कथा कृष्णविवर. ठीक आहे. वामन परत आला कादंबरी आहे. प्रेषित ही कादंबरी आहे. त्यानंतर पुरस्कार पद्मभूषण, डिरेक्टली पद्मभूषण मिळाला 1965, पद्मविभूषण 2004, महाराष्ट्र भूषण 2010 आणि साहित्य अकादमी 2014. ठीक आहे. आणि 94 अखिल भारतीय परिषद मराठी साहित्य संमेलन 2021 चे ते अध्यक्ष होते. नेक्स्ट पुन्हा इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी मारुती चित्तमपल्ली. कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे हे नाव? मारुती चित्तमपल्ली. मारुती चित्तमपल्ली कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड नाव आहे? आपल्याला माहितीये जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहे त्यांच्यामध्ये मारुती चित्तमपल्ली यांचे अनेक आपल्याला धडे होते मराठीच्या बालभारतीच्या पुस्तकात. ठीक आहे. सो मारुती चित्तमपल्ली जन्म सोलापूरचे होते ते. ठीक आहे. जिल्हा लक्षात ठेवायचा सोलापूर. नेक्स्ट ओळख निसर्ग तज्ञ आणि पक्षी तज्ञ. ठीक आहे. निसर्ग तज्ञ आणि पक्षी तज्ञ होते. लेखक हे जे आहेत तर यांना अरण्य ऋषी, हे लेखक इकडचे आहे. ठीक आहे. त्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं. इम्पॉर्टंट वर्ड. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला अरण्य ऋषी म्हणून ओळखण्यात येते? अनेक लेखकांची नावं दिली जातील. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं अरण्य ऋषी कोणाला बोलतात? मारुती चित्तमपल्ली, जे एक निसर्ग तज्ञ आणि पक्षी तज्ञ होते. वनाधिकारी म्हणून त्यांनी सरकारी सेवा केलेली आहे. ठीक आहे. फॉरेस्ट ऑफिसर होते ते. अशी सरकारी सेवा त्यांनी केलेली आहे. 1990 मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्य वन संरक्षक या पदावरून ते निवृत्त झाले. ठीक आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदणं. खूप इम्पॉर्टंट. ठीक आहे. आत्मचरित्र चकवा चांदणं. आणि यांचं कोणतं आहे? जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्राचं नाव काय? 4 नगरांतले माझे विश्व. ठीक आहे. आणि मारुती चित्तमपल्ली यांचं आहे चकवा चांदणं. ठीक आहे. नेक्स्ट त्यांची प्रसिद्ध पुस्तके पाहिली तर पक्षी जाय दिगंतरा. नेक्स्ट आहे जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृग पक्षी शास्त्र,
पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश. ठीक आहे, मग त्यांनी पक्षीकोश, सर्पकोश, मत्स्यकोश याचं लेखन केलेलं आहे. पुस्तकांची नावं लक्षात ठेवायला सोपी, पक्ष्यांशी आणि निसर्गाशी संबंधित आहे. पक्षी जाय दिगंतरा, त्यानंतर मृग पक्षीशास्त्र, पाखरमाया, त्याच्यानंतर इकडे सुवर्ण गरुड, पक्षीकोश, पक्ष्यांशी रिलेटेड. ठीक आहे, आणि बाकीची रानवाटा, जंगलांचं देणं, त्यानंतर रातवा, निसर्ग वाचन, हे कशाशी, निसर्गाशी रिलेटेड. ठीक आहे, सो लक्षात ठेवायला सोपं, इम्पॉर्टंट लेखक आहेत, त्यामुळे यांची पुस्तकं विचारण्याची शक्यता आहे. फेमस आहे त्यामुळे पुस्तकं सुद्धा खूप फेमस आहे, त्यामुळे विचारण्याची शक्यता. येस, आता सन्मान व पुरस्कार. सन्मान व पुरस्कार त्यांना 2025 साली मिळालेला आहे पद्मश्री. ठीक आहे, करंट मध्ये आहे त्यामुळे विचारणार. 2025 साली त्यांना मिळालेला आहे पद्मश्री. विंदा करंदीकर जीवन गौरव 2017चा, जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून देण्यात येतो. विंदा करंदीकर जीवन गौरव 2017, किर्लोस्कर वसुंधरा जीवन गौरव 2018 आणि महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे 1993-94 मध्ये. ठीक आहे, इतर महत्वाचे मुद्दे पाहिले तर 2006 मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, सोलापूरचे आहे. ठीक आहे, ते सोलापूरचेच आहेत. त्यामुळे 2006 मध्ये ज्यावेळेस सोलापूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तर त्यांना त्याचं अध्यक्ष करण्यात आलं. निसर्ग व पर्यावरण विषय जनसामान्यांपर्यंत, हे विषय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ठीक आहे, सो मारुती चित्तमपल्ली यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? फर्स्ट, सोलापूरचे आहेत ते. ठीक आहे, नेक्स्ट वन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, त्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, सगळ्यात पहिलं ते कशाशी रिलेटेड आहे? निसर्ग तज्ञ आणि पक्षी तज्ञ आहेत, लेखक आहेत ते. ठीक आहे, चकवा चांदणं हे त्यांचं आत्मचरित्र आहे. खूप इम्पॉर्टंट फॅक्ट, चकवा चांदणं हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पुस्तकं पाहिली, पुस्तकं पक्षी जाय दिगंतरा, त्याच्यानंतर जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, त्यानंतर रातवा, मृग पक्षीशास्त्र, पाखरमाया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप, पक्षीकोश, सर्पकोश, मत्स्यकोश याचं त्यांनी लेखन केलेलं आहे. 2025 चा पद्मश्री लक्षात ठेवायचं. 2025 चा रिसेंटली मिळालाय 2025 चा पद्मश्री. नेक्स्ट विंदा करंदीकर 2017 साली. ठीक आहे, हे दोन तर इम्पॉर्टंट आहे. आणि हा, ठीक आहे, हे लक्षात पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार 93-94 आणि 2006च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, नेक्स्ट रतन थियम. रतन थियम कशाशी रिलेटेड आहेत? नाटककार व नाट्य दिग्दर्शक. ठीक आहे, सो नाट्यशास्त्राशी रिलेटेड आहे रतन थियम. खालीलपैकी रतन थियम हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? खगोलशास्त्रज्ञ असू दे, सायंटिस्ट असू दे किंवा कला क्षेत्राशी रिलेटेड असू दे, त्यांच्यावरती क्वेश्चन विचारले जातात की डिरेक्टली पहिला क्वेश्चन हाच असतो की कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे. त्यामुळे ज्यावेळेस निधन वार्ता वाचतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं की ती व्यक्ती किंवा ती पर्सनॅलिटी कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, त्याचं कार्य कोणकोणत्या क्षेत्रात आहे. ठीक आहे, सो रतन थियम नाटककार व नाट्य दिग्दर्शक, नाटकाशी संबंधित त्यांचं कार्य आहे. कोरस रिपर्टरी थिएटर. ठीक आहे, याचे ते संस्थापक संचालक आहे. इम्पॉर्टंट संस्था कोरस रिपर्टरी थिएटर या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहे. ठीक आहे, नेक्स्ट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. सो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते संचालक होते 1977 ते 87.
ठीक आहे. सो या 10 वर्षाच्या काळात ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते आणि 2013 ते 17 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. नेक्स्ट, संगीत नाटक अकॅडमी जे आहे त्याचे अध्यक्ष होते, त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. थिएटर ऑफ रूट्स या चळवळीचे ते प्रमुख प्रवर्तक होते. ठीक आहे. थिएटर ऑफ रूट्स या चळवळीचे ते प्रमुख प्रवर्तक होते. भारतीय रंगभूमीला पाश्चात्य प्रभावापासून वेगळे करून भारतीय आशय, संगीत व परंपरा यावर त्यांनी भर दिला. वेस्टर्न इन्फ्लुएन्स जो इंडियन थिएटर वरती होतो तर त्याच्यापासून तो इन्फ्लुएन्स कमी करून भारताचं जे काही आशय आहे, भारतीय संगीत आहे किंवा परंपरा यांच्यावरती त्यांनी भर दिलेला आहे. नेक्स्ट, आता पुरस्कार पाहिले तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला त्यांना 1977 ला. ठीक आहे. सो 1977 ला संगीत नाटक पुरस्कार. ठीक आहे. 1977 ला संगीत नाटक पुरस्कार. पद्मश्री मिळालाय 1989 ला. संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप 2012. आता पुरस्कार वेगळा, संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार वेगळा आणि संगीत नाटक अकॅडमीची फेलोशिप वेगळी. ठीक आहे. सो फेलोशिप 2012 ला मिळाली आणि पुरस्कार 1977 ला. फ्रान्स सरकारचा ला ग्रँड मेडाईल, ठीक आहे, हा पुरस्कार 1997 ला मिळालाय. ठीक आहे. एवढं लक्षात नका ठेवू, नाव फक्त लक्षात ठेवा की फ्रान्स सरकारचा एक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. इकडे चुकवणार नाहीये, इथे चुकवते. नेक्स्ट, जॉन डी रॉकफेलर पुरस्कार मिळालेला आहे त्यांना 2008 मध्ये. ठीक आहे. विशेष घटना 2001 मध्ये नागालँड मधील युद्धविराम मुदतवाढीच्या निषेधार्थ त्यांनी पद्मश्री पुरस्कार परत केलेला होता. ठीक आहे. नागालँड मध्ये युद्धविराम ला मुदत वाढीच्या निषेधार्थ त्यांनी पद्मश्री पुरस्कार परत केलेला होता. ठीक आहे. सो सिंपल लक्षात ठेवायचंय. रतन थियम कशाशी रिलेटेड आहे? नाटककार व नाट्य दिग्दर्शक आहेत ते. फर्स्ट फॅक्ट. नेक्स्ट, कोरस रिपर्टरी थिएटर या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत. नेक्स्ट, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते संचालक आहेत आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत 2013 ते 17 या काळात. नेक्स्ट, संगीत नाटक अकॅडमीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. थिएटर ऑफ रूट्स ही जी चळवळ सुरू झाली तर या चळवळीचे ते प्रवर्तक म्हणजे सुरू करणारे होते. भारतीय रंगभूमीवरील पाश्चात्य जो प्रभाव आहे किंवा वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे तो कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुरस्कार जर पाहिले तर संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार मिळाला 1977 ला. संगीत नाटक अकॅडमीची फेलोशिप मिळाली 2012 ला. त्यानंतर फ्रान्स पद्मश्री मिळाला 1989 ला, जो त्यांनी 2001 मध्ये परत केलाय. ठीक आहे. रतन थियम 1989 ला पद्मश्री मिळाला आणि जो नागालँड मधील युद्धविराम च्या निषेधात, मुदतवाढीच्या निषेधात जो आहे तो त्यांनी परत केला 2001 मध्ये. ठीक आहे. फ्रान्स सरकारचा पुरस्कार मिळालाय ला ग्रँड मेडाईल 1997 मध्ये आणि जॉन डी रॉकफेलर पुरस्कार त्यांना 2008 मध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या. सगळ्यात इम्पॉर्टंट फील्ड लक्षात ठेवायचं त्यांचं. नेक्स्ट आहे VS अच्युतानंदन. ठीक आहे. सो VS अच्युतानंदन सगळ्यात पहिल्यांदा फील्ड कोणता आहे? ठीक आहे. सो राजकीय कारकीर्द, राजकीय पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. सो राजकीय क्षेत्राशी रिलेटेड. ठीक आहे. सो VS अच्युतानंदन पूर्ण नाव आहे त्यांचं वेलिका काथू शंकरन अच्युतानंदन. ठीक आहे. वेलिका काथू शंकरन अच्युतानंदन केरळचे आहेत ते. ठीक आहे. नेक्स्ट, राजकीय पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट. ठीक आहे. CPIM चे लीडर आहेत ते. केरळ मधील CPIM चे लीडर आहेत.
नेक्स्ट राजकीय कारकीर्द पाहिलं तर केरळचे ते 11वे मुख्यमंत्री होते 2006 ते 11 या काळात. ठीक आहे, 2006 ते 11 या काळात ते केरळचे 11वे मुख्यमंत्री होते. केरळ विधानसभेत दीर्घकाळ त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे, केरळ विधानसभेत दीर्घकाळ विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं. त्यांची इतर पदे जर पाहिली तर प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष, केरळचा जो प्रशासकीय सुधारणा आयोग होता, ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ARC, केरळ गव्हर्नमेंटची किंवा केरळ सरकारची, केरळ राज्य सरकारची सरकारने जो प्रशासकीय सुधारणा आयोग 2016 ते 21 मध्ये नेमला होता, तर त्याचे ते अध्यक्ष होते. नेक्स्ट वैशिष्ट्य पाहिलं तर केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री होते ते. ठीक आहे, केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री. साधेपणा, स्वच्छ प्रतिमा आणि कडक प्रशासनासाठी ते प्रसिद्ध होते. ठीक आहे, सो याच्यात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत फॅक्ट्स. सगळ्यात पहिलं VS अच्युतानंदन कशाशी रिलेटेड आहेत? VS अच्युतानंदन हे राजकीय क्षेत्राशी रिलेटेड आहे किंवा केरळ मधील पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे. त्यांचा पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट CPIM चे ते लीडर होते. केरळचे 11वे मुख्यमंत्री. ठीक आहे, 2006 ते 2011 या काळात. ठीक आहे, नेक्स्ट केरळच्या विधानसभेत दीर्घकाळ ते विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेले आहे. अपोजिशन लीडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नेक्स्ट केरळमध्ये 2016 ते 21 या काळात प्रशासकीय सुधारणा आयोग नेमण्यात आलेला, त्याचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि केरळचे सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यात. नेक्स्ट आहे विजय रुपानी. विजय रुपानी जे केरळचे माजी मुख्यमंत्री होते. ठीक आहे, ज्यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. सो विजय रुपानी जन्म रंगून म्यानमार. ठीक आहे, गुजरातचे जर सेंटेन्स मध्ये हा दिलं की जन्म रंगून म्यानमार या ठिकाणी झालाय, तर बऱ्याचदा आपण चुकीचं करू शकतो. 1956 इंडियामध्ये व्हायला हवा, परंतु रंगून म्यानमार मध्ये झालेला आहे. सो एक्सेप्शन किंवा काय बोलता येईल, ठीक आहे, विरोधात आहे हे. ठीक आहे, राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टीचे होते ते. ठीक आहे, इथे राजकीय पक्ष लक्षात ठेवायचा आहे. बीजेपीचे लीडर आहेत विजय रुपानी. नेक्स्ट राजकीय कारकीर्द पाहिली तर सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVPच्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेली. आणीबाणी 1975 ते 77 या काळात सुमारे 11 महिने त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. महत्वाची पदे पाहिली तर राज्यसभा खासदार 2006 ते 12, 2006 ते 12 या काळात त्यांनी राज्यसभेचे सदस्य होते. राज्यसभेमध्ये खासदार म्हणून ते निवडून आलेले होते. गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्ड चे ते अध्यक्ष होते 2013 मध्ये. त्यानंतर आमदार झाले ते राजकोट पश्चिम या मतदारसंघातून 2014 ला. ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यकाळ ते गुजरातचे 16वे मुख्यमंत्री होते. ठीक आहे, गुजरातचे 16वे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ होता 2016 ते 2021 या. ठीक आहे, सो 11 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ठीक आहे, सो याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी विजय रुपानी. ठीक आहे, सो विजय रुपानी कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड? विजय रुपानी विजय रुपानी राजकीय क्षेत्राशी रिलेटेड. ठीक आहे, गुजरात पॉलिटिक्स. ठीक आहे, गुजरातचे 16वे मुख्यमंत्री. हा आकडा गुजरातचे 16वे मुख्यमंत्री होते ते. ठीक आहे, गुजरातचे 16वे मुख्यमंत्री. पार्टी किंवा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी BJPचे लीडर. नेक्स्ट ABVP पासून सुरुवात. ठीक आहे, आणीबाणीच्या काळातही त्यांनी तुरुंगवास भोगलाय, म्हणजे त्यावेळेसही ते ऍक्टिव्ह होते. यस, ते राज्यसभा खासदार होते 2006 ते 12. लोकसभा नाही, राज्यसभेमध्ये
खासदार होते 2006 ते 12 या ठिकाणी राज्यसभेच्या जागी लोकसभा देऊ शकतात. त्यानंतर आमदार, ठीक आहे, MLA झाले ते राजकोट पश्चिम किंवा राजकोट वेस्ट या मतदारसंघातून 2014 साली ते आमदार झाले. आणि मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ होता त्यांचा 2016 ते 2021 मध्ये, आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता 2021 मध्ये. ठीक आहे, एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्यात. नेक्स्ट आहे सुखदेव सिंग धिंडसा. ठीक आहे, पुन्हा राजकीय याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, सो सुखदेव सिंग धिंडसा शिरोमणी अकाली दल पंजाबचे आहेत ते. पंजाबचे आहेत. त्यांचा पक्ष कोणता आहे? शिरोमणी अकाली दल किंवा सॅड. शिरोमणी अकाली दलाचे ते लीडर आहेत. पंजाब मधील वरिष्ठ नेते. ठीक आहे, पुन्हा सुखदेव सिंग धिंडसा हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे, कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, तर राजकीय क्षेत्र. त्यानंतर राजकीय कारकीर्द पाहिली तर ते लोकसभा सदस्य होते 2004 ते 2009. त्यांची मतदारसंघ होता त्यांचा संगरूर मतदारसंघ. ठीक आहे, संगरूर मतदारसंघ 2004 ते 2009 लोकसभा सदस्य. नेक्स्ट राज्यसभा सदस्य होते 2010 ते 2022 पंजाब मधून ते राज्यसभा सदस्य होते 2010 ते 2022. याच्यामध्ये क्वेश्चन स्टेटमेंट मध्ये येऊ शकतो की सुखदेव सिंग धिंडसा हे लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन्ही सदस्य पदे त्यांनी भूषवली आहेत. तर बरोबर, हा, लोकसभा आणि राज्यसभा या दोनही मतदारसंघाचे या दोनही सभागृहाचे ते सदस्य होते. ठीक आहे, नेक्स्ट केंद्र सरकारमधील भूमिका पाहिली तर अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते क्रीडा व युवक व्यवहार राज्यमंत्री होते. ठीक आहे, स्पोर्ट्स मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स. ठीक आहे, क्रीडा व युवक व्यवहार राज्यमंत्री होते ते. नेक्स्ट पुरस्कार पाहिले तर पद्मभूषण मिळालाय त्यांना 2019. इम्पॉर्टंट, पद्मभूषण 2019 चा पद्मभूषण त्यांना मिळालाय. 2020 मध्ये शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पद्मभूषण पुरस्कार परत केलेला आहे. ठीक आहे, 19 ला पद्मभूषण मिळाला आणि 2020 ला जे शेतकरी आंदोलन झालं तर त्याच्या निषेधार्थ त्यांनी हा पुरस्कार पुन्हा परत केलेला आहे. तर लक्षात ठेवायच्या गोष्टी, नाव सुखदेव सिंग धिंडसा पंजाब मधील शिरोमणी अकाली दल या पक्षाचे ते नेते होते. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे ते सदस्य राहिलेले आहेत 2004 ते 2009 आणि त्यानंतर 10 ते 12. त्यांचा मतदारसंघ होता संगरूर मतदारसंघ पंजाब. ठीक आहे, संगरूर मतदारसंघ पंजाब या ठिकाणचे ते लीडर होते. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या गव्हर्नमेंटमध्ये ते क्रीडा व युवक व्यवहार राज्यमंत्री म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं. 2019 ला पद्मभूषण मिळाला आणि तो त्यांनी शेतकरी आंदोलन जे झालं 2020 मध्ये तर तो त्यावेळी परत केलेला आहे. एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे MR श्रीनिवासन. MR श्रीनिवासन. सो पूर्ण नाव मल्लूर रामास्वामी श्रीनिवासन. ठीक आहे, मल्लूर रामास्वामी श्रीनिवासन. एक टिप लक्षात ठेवायची, ज्यावेळेस साऊथ इंडियन काही नाव विचारलं जाईल, ठीक आहे, दक्षिण भारतातील व्यक्तीचं, तर जास्त करून ते सायन्सशी रिलेटेड असणार आहे. ठीक आहे, सायन्सशी रिलेटेड जे फील्ड आहेत त्याच्याशी रिलेटेड असणार आहे साऊथचे. ज्यावेळेस येत नसेल, माहिती नसेल, तर त्यावेळेस आपण ही ट्रिक वापरू शकतो. ठीक आहे, बरोबर येईलच असे नाही, पण बऱ्याचदा बरोबर येण्याची शक्यता जास्त. ठीक आहे, सो मल्लूर रामास्वामी श्रीनिवासन ओळख प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते ते. ठीक आहे, न्यूक्लियर सायंटिस्ट. ठीक आहे, सो ही वॉज अन फेमस न्यूक्लियर सायंटिस्ट, प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ. वैज्ञानिक कार्य व योगदान पाहिलं तर सप्टेंबर 1975 मध्ये अणुऊर्जा विभागात म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी मध्ये ते सामील झाले. ठीक आहे,
1956 मध्ये होमी भाभा यांच्यासोबत भारतातील पहिला संशोधन अणुभट्टी जी अप्सरा नावाची पहिली आपली जी संशोधन अणुभट्टी होती, ठीक आहे, रिसर्च रिएक्टर अप्सरा, ते याच्या उभारणीत त्यांचं योगदान आहे. याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. भारतातील पहिली संशोधन अणुभट्टी कोणती किंवा भारताचा पहिला रिसर्च रिएक्टर कोणता होता, तर अप्सरा हे त्याचं नाव होतं. ठीक आहे. त्यानंतर तो कोणत्या कंट्रीच्या याने उभारण्यात आला ते पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अप्सरा ऑगस्ट 1957 मध्ये भारतातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीत मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रशासकीय व संस्थात्मक भूमिका पाहिल्या तर 1977 मध्ये ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले आणि नंतर अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. सप्टेंबर 1975 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय अणुऊर्जा महामंडळ म्हणजेच न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन चे ते संस्थापक अध्यक्ष होते. ठीक आहे. पुरस्कार पाहिलं तर पद्मश्री 1974, ठीक आहे, न्यूक्लिअर एनर्जी 1974, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं पद्मश्री त्यावेळेस मिळालेला न्यूक्लिअर एनर्जीवरती फोकस होता. पद्मभूषण 1999 ला मिळालंय. 2 वर्ष काय इम्पॉर्टंट आहे सांगायचं ज्यांना माहिती त्यांना. 1974 आणि 1999 काय झालेलं यावेळेस. ठीक आहे. न्यूक्लिअर फील्डशी रिलेटेड. ठीक आहे. अणुऊर्जाशी रिलेटेड 1999 आणि 1974 ही 2 वर्ष काय इम्पॉर्टंट आणि त्या वर्षी त्यांना पुरस्कार का मिळालेला असेल. पद्मविभूषण 2015. ठीक आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्यायचं. पद्मविभूषण 2015. कर्नाटक राज्याचा सन्मान मिळालाय त्यांना 2017. लक्षात ठेवायचं पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तीनही पद्म पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी. ठीक आहे. सो याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत. MR श्रीनिवासन, पूर्ण नाव मल्लूर रामस्वामी श्रीनिवासन. दुसरं कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे. अणुऊर्जा क्षेत्र. येस, ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा. ठीक आहे. न्यूक्लिअर याच्यासाठी चाचणी घेण्यात आलेली होती 1974 आणि नंतर 1999 ला. ठीक आहे. ऑपरेशन शक्ती. राईट. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं MR श्रीनिवासन फील्ड अणुऊर्जा शास्त्रज्ञ होते ते. नेक्स्ट अणुऊर्जा विभागात त्यांनी काम केलेलं आहे. पहिली संशोधन अणुभट्टी जी आहे इंडियाची अप्सरा. ठीक आहे. त्याच्या उभारणीत त्यांचं योगदान आहे. नंतर अणुऊर्जा प्रकल्पात, ठीक आहे, हे नाही, अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर अणुऊर्जा विभागाचे सचिव होते. ठीक आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन किंवा भारतीय अणुऊर्जा महामंडळ याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. ठीक आहे. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तीनही पद्म पुरस्कार त्यांना मिळालेलं आहे. पद्मश्री 74चा लक्ष ठेवायला सोपं आहे. 1999चा. पद्मभूषण, पद्मविभूषण 2015चा. ठीक आहे. आणि कर्नाटक राज्याचा सन्मान 2017. सो या इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत. शॉर्ट नोट्स मध्ये एवढंच काढायच्या. नेक्स्ट बी सरोजा देवी. बी सरोजा देवी बी सरोजा देवी ज्येष्ठ अभिनेत्री. फील्ड लक्षात ठेवायचे पुन्हा. ज्येष्ठ अभिनेत्री, कन्नड चित्रपट सृष्टीतील अग्रगण्य अभिनेत्री. ठीक आहे. सो बी सरोजा देवी कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत त्या. नेक्स्ट अभिनय सरस्वती म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. अभिनय सरस्वती म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची अभिनय कारकीर्द पाहिली तर कन्नड चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार होत्या त्या. कन्नड चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार. 200हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.
कन्नड, तमिळ, तेलुगू तसेच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. चित्रपट प्रवास 1955 मध्ये महाकवी कालिदास या चित्रपटापासून त्यांनी पदार्पण केलं आणि या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, महाकवी कालिदास या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं आणि त्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. 2009 मध्ये, ठीक आहे, अधावन या तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका केलेली आहे सूर्या आणि नयनतारा यांच्या सोबत. ठीक आहे, पुरस्कार पाहिले तर 1999 ला बी सरोजा देवी यांना मिळालाय पद्मश्री. 1999 ला पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालाय 2009 साली. ठीक आहे, 1999 ला पद्मश्री आणि बरोबर 10 वर्षांनंतर पद्मभूषण. कलाई मामनी जीवन गौरव पुरस्कार जो तमिळनाडू सरकारकडून दिला जातो 2009 साली. ठीक आहे, सो मग बी सरोजा देवी याच्यात लक्षात काय ठेवायचं गोष्टी की ज्याच्यावरून आपला क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो आला तर. ठीक आहे, सो बी सरोजा देवी फील्ड कशाशी रिलेटेड आहे? कन्नड अभिनेत्री आहेत त्या. ठीक आहे, सो ऍक्टिंगशी रिलेटेड आहे. अभिनय सरस्वती या नावाने त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, अभिनय सरस्वती या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, त्यांनी कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी अशा सगळ्या भाषेतील चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. नेक्स्ट, पदार्पण महाकवी कालिदास या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं अभिनय क्षेत्रात आणि पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालंय. पद्मविभूषण नाही, पद्मश्री आणि पद्मभूषण 1999 आणि बरोबर 10 वर्षानंतर पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. एवढ्याच इम्पॉर्टंट फॅक्ट्स लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस. ठीक आहे, सो पुन्हा क्षेत्र लक्षात ठेवायचं आहे. प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ. ठीक आहे, आणि एक्स-रे खगोलशास्त्र. ठीक आहे, सो पुन्हा सायन्सशी रिलेटेड आहे. डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस. ठीक आहे, प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ आणि एक्स-रे खगोलशास्त्रज्ञ. त्या कारकीर्द पाहिली तर सुरुवातीला ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्यांनी काम केलेलं. ठीक आहे, ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्यांनी काम केलेलं. त्यानंतर अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी. ठीक आहे, येथील वैज्ञानिक कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केलेली. हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. इस्रोची इम्पॉर्टंट संस्था आहे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद. ठीक आहे, अहमदाबाद मध्ये ही लॅबोरेटरी आहे जी इस्रोची संस्था आहे. नेक्स्ट, 1970च्या दशकात अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे ते दुसरे संचालक झालेले आहे. पहिले नाही, दुसरे. ऑप्शन मध्ये इकडे चेंज होईल. ठीक आहे, सो 1970च्या दशकात अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लिकेशन सेंटर चे ते कोण होते? दुसरे संचालक. नेक्स्ट, अवकाश क्षेत्रातील योगदान जर पाहिलं त्यांचं तर विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन उभारणीत त्यांची महत्वाची भूमिका होती. ठीक आहे, त्यानंतर सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट साइट प्रोग्राम जो सुरू करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं. इस्रोचा प्रोग्राम होता हा सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट किंवा साइट, ज्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं. नेक्स्ट, नासा इस्रो यांचा संयुक्त प्रकल्पाअंतर्गत इन्सॅट कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला होता, त्याच्यात सहभाग होता. ठीक आहे, नेक्स्ट, इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक वरती पाहिले आपण. 2008 मध्ये पीटीआय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया चे ते अध्यक्ष होते. पीटीआय चे अध्यक्ष झालेले आहेत. आणि पुरस्कार पाहिला तर पद्मभूषण मिळालाय त्यांना फक्त 1985 मध्ये. ठीक आहे, सो 1985 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. सो लक्षात ठेवायच्या गोष्टी, डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस. ठीक आहे, कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे? प्रसिद्ध अवकाश
अवकाश शास्त्रज्ञ आणि एक्स-रे खगोलशास्त्रज्ञ, सायन्स फील्डशी रिलेटेड आहे. ठीक आहे. ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद या ठिकाणी काम केलं. अहमदाबाद मधलीच स्पेस ऍप्लिकेशन सेंटर जे आहे इस्रोचं, तर त्याचे ते दुसरे संचालक होते. ठीक आहे. इस्रोचे जे वेगवेगळे प्रोग्राम आहेत, विक्रम साराभाई यांच्यासोबत त्यांनी तुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन ते उभारण्यात मदत केली. त्याच्यानंतर साईट प्रोग्राम आहे इस्रोचा, त्याच्यामध्येही त्यांचा सहभाग होता. इनसॅट कार्यक्रम जो सुरू केला 1982 मध्ये, त्याच्यामध्येही त्यांचा सहभाग होता. त्यानंतर स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक पाहिलं, PTI चे ते अध्यक्ष होते 2008 मध्ये, आणि पद्मभूषण मिळालाय त्यांना 1985. ठीक आहे. 1985 ला त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे गोवर्धन असरानी. ठीक आहे. सो गोवर्धन असरानी, क्षेत्र ज्येष्ठ अभिनेता व विनोदी कलाकार. गोवर्धन असरानी ज्येष्ठ अभिनेता व विनोदी कलाकार. ओके. सो हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन होते ते. आता ही जी नावं सांगितले ते एकदा नेटवरती सर्च मारून ऍटलीस्ट फोटो पाहून घ्यायचा की कोण व्यक्ती होती. ठीक आहे. सगळे जे काय असेल ते ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल तर एकदा फक्त फोटो पाहून घ्यायचा, म्हणजे फील्ड लक्षात राहील कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे. इकडे मी PPT मोठा होईल त्यामुळे इमेजेस ऍड नाही केले, परंतु तुम्ही एकदा नेटवरती वाचताना फोटो काढून फोटो एकदा बघायचे. ठीक आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही सर्च मारता एखाद्या व्यक्तीबद्दल तर ते लक्षात राहतं बऱ्याच वेळ तुमच्या. ओके. की हे सर्च मारलेलं आहे, ही व्यक्ती मला माहिती आहे फक्त वाचण्यापेक्षा, त्यामुळे फोटो तरी पाहून घ्यायचा. गोवर्धन असरानी ज्येष्ठ अभिनेता व विनोदी कलाकार. ठीक आहे. सो फील्ड लक्षात ठेवला आपण. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन होते. शिक्षण राजस्थान कॉलेजमधून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं. त्यानंतर पुण्यातील FTII फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुण्यातील जे FTII आहे याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आता अभिनय कारकीर्द जर पाहिली तर 1967 ते 2025, 1967 ते 2025 पर्यंत 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी अभिनय केलेला आहे. ठीक आहे. 50 वर्षापेक्षाही जास्त वेळ त्यांनी अभिनय केलाय. 350 पेक्षा अधिक हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नेक्स्ट, एका दशकात 1980च्या दशकात त्यांनी 10 वर्षात 107 चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम केलेला आहे. एका दशकात सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा रेकॉर्ड त्यांनी सेट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट अजून काय, प्रसिद्ध चित्रपट आणि भूमिका पाहिला तर आज की ताजा खबर 1974 ला जो मूवी आला होता त्यांच्यामध्ये त्यांनी भूमिका केली. बालिका वधू 1977 चा जो चित्रपट होता त्याच्यातही त्यांनी काम केलंय. शोले मध्ये त्यांची जेलरची भूमिका अत्यंत गाजली. पुरस्कार पाहिला तर फिल्म फेअर पुरस्कार मिळालाय त्यांना. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता 2 वेळा. ठीक आहे. सो सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून 2 वेळा त्यांना फिल्म फेअरचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आयफा गौरव पुरस्कार 2011चा आयफा मिळालेला आहे. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण कोणताही नाही. त्यामुळे ऑप्शन मध्ये आला तर एलिमिनेट करायचं. लक्षात ठेवायचं त्यांना फक्त फिल्म फेअर आणि आयफाचा पुरस्कार मिळालेला आहे. सो त्याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या आहेत इम्पॉर्टंट. गोवर्धन असरानी फील्ड अभिनेता व विनोदी कलाकार. ठीक आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत आणि गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, राजस्थान कॉलेज मधून शिक्षण, पुण्याच्या FTII मधून शिक्षण. ठीक आहे. 50 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी अभिनय केलेला आहे. 300-350 पेक्षा जास्त त्यांचे हिंदी आणि गुजराती मूवीज आहे. आणि एका दशकात 1980च्या दशकात त्यांनी 107 चित्रपट करण्याचा विक्रम केलेला आहे.
ठीक आहे, पद्मश्री पद्मविभूषण मिळालेलं नाहीये, चित्रपटांची नावं लक्षात ठेवली नाही तरी चालेल. नेक्स्ट आहे पियुष पांडे. ठीक आहे, सो पियुष पांडे जाहिरात व्यावसायिक व पटकथा लेखक. ठीक आहे, सो भारतीय जाहिरातींचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, जाहिरात क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, ऍडव्हर्टाइजमेंट फील्ड मध्ये. प्रारंभीचा प्रवास पाहिलं तर राजस्थान कडून ते रणजी ट्रॉफी मध्ये क्रिकेट खेळलेले आहे. नेक्स्ट नंतर जाहिरात क्षेत्रात कारकीर्द सुरू केली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध देशभक्तीपर गाणे मिले सुर मेरा तुम्हारा यासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. सो या गाण्याचे लेखक कोण, तर पियुष पांडे. ठीक आहे, सो मिले सुर मेरा तुम्हारा या प्रसिद्ध गाण्याचे लेखक कोण, तर कोण, पियुष पांडे. 2014च्या निवडणूक मोहिमेत अब की बार मोदी सरकार, त्यानंतर अच्छे दिन आने वाले हैं, ठीक आहे, या प्रसिद्ध जाहिराती त्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यांचं साहित्य योगदान जर पाहिलं तर ओपन हाऊस विथ पियुष पांडे हे एक त्यांचं बुक आहे, सेपरेट बुक सुद्धा विचारू शकतात. आणि नेक्स्ट आहे पांडेमोनियम. ठीक आहे, सो ओपन हाऊस विथ पियुष पांडे आणि पांडेमोनियम हे त्यांची बुक्स आहेत आणि त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. ठीक आहे, पद्मश्री मिळालेला आहे. सो याच्यात लक्षात ठेवायच्या गोष्टी, पियुष पांडे कशाशी रिलेटेड आहे, ऍडव्हर्टाइजमेंट फील्ड किंवा जाहिरात क्षेत्राशी रिलेटेड आहे. भारतीय जाहिरातींचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर मिले सुर मेरा तुम्हारा हे जे प्रसिद्ध देशभक्तीपर गाणं आहे तर त्याचे ते लेखक होते. ठीक आहे, नेक्स्ट बीजेपीचं 2014चे जे काही हे होतं, जाहिराती होत्या इलेक्शन मध्ये, अब की बार मोदी सरकार, त्यानंतर अच्छे दिन आने वाले, तर या जाहिराती त्यांनी तयार केलेल्या होता आणि पद्मश्री मिळालेला आहे त्यांना. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे जी पारिख. ठीक आहे, जी पारिख, पूर्ण नाव डॉक्टर गुणवंतराय गणपतलाल पारिख. ओळख गांधीवादी होते, ते ज्येष्ठ समाजवादी सोशलिस्ट लीडर होते आणि स्वातंत्र्य सैनिक. समाजवाद्यांचे संत म्हणून त्यांना ओळखलं जातं, जी पारिख यांना. ठीक आहे, समाजवाद्यांचे संत, तर समाजवादी नेते होते ते गुजरात मधील. ठीक आहे, स्वातंत्र्य चळवळ व कार्य पाहिलं तर 1942च्या चले जाव आंदोलनात त्यांचा सहभाग होता. ठीक आहे, 1942चं जे काही चले जाव आंदोलन झालं त्याच्यात त्यांचा सहभाग होता आणि यासाठी तुरुंगासही भोगला त्यांनी. बडोदा डायनामाइट केस जी होती याच्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. राजकीय व सामाजिक कार्य पाहिलं तर 1975च्या आणीबाणी काळात पुन्हा तुरुंगवास झाला त्यांना. समाजवादी विचारसरणीचा प्रसार व जनतेसाठी त्यांनी कार्य केलं आणि संस्थात्मक योगदान जर पाहिलं तर पनवेल जवळ युसुफ मेहर अली सेंटरची त्यांनी स्थापना केलेली आहे. युसुफ मेहर अली सेंटरची त्यांनी स्थापना केलेली आहे. याच्यावरती प्रश्न विचारायची शक्यता कमी आहे, तरी पण फक्त वाचून घ्या. जी पारिख, ठीक आहे, समाजवादी नेते आहेत ज्यांचं निधन झालंय, समाजवाद्यांचे संत म्हणून ओळखले जातात आणि राष्ट्रीय आपली नॅशनल मुवमेंट जी होती, फ्रीडम मुवमेंट, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. 1942चं चले जावचं आंदोलन, त्याच्यानंतर आणीबाणी असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. एवढीच लक्षात ठेवा. त्यानंतर पंडित छन्नूलाल मिश्रा. ठीक आहे, हे काय कशाशी रिलेटेड आहे, पंडित छन्नूलाल मिश्रा हे रिलेटेड आहे हिंदुस्थानी शास्त्रीय व लोकगीत गायक. ठीक आहे, सो हिंदुस्थानी शास्त्रीय म्युझिक जे आहे, क्लासिकल, इंडियन क्लासिकल म्युझिक, त्याच्याशी रिलेटेड आहे पंडित छन्नूलाल मिश्रा. त्यांचं घराणं होतं बनारस घराणं. इम्पॉर्टंट फॅक्ट. ठीक आहे, बनारस घराणं. क्लासिकल म्युझिक मध्ये वेगवेगळे घराणे असतात, तर त्याच्यामध्ये पंडित छन्नूलाल मिश्रा हे बनारस घराणा जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ख्याल
ख्याल व ठुमरी अंगातील गायनासाठी विशेष ओळख. ठीक आहे. सो ख्याल ठुमरी हे क्लासिकल म्युझिक जे आहे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक ते याचे प्रकार आहेत ख्याल आणि ठुमरी. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये त्यांची स्पेशालिटी होती. नेक्स्ट गायन वैशिष्ट्य पारंपरिक शास्त्रीय संगीतासोबत लोकसंगीताचाही सुंदर संगम. ठीक आहे. क्लासिकल म्युझिक त्याचबरोबर फोक म्युझिक. ठीक आहे. सो क्लासिकल हिंदुस्थानी शास्त्रीय म्युझिक आणि त्याच्यासोबतच लोकसंगीत दोन्ही पण. ठीक आहे. त्यांची विशेषता कशात होती? ठुमरी, कजरी, भजन इत्यादी प्रकारांमध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. संगीत योगदान जर पाहिलं तर त्यांचे प्रसिद्ध अल्बम आहे रामचरितमानस, अंजली, होली के रंग, त्यानंतर कबीर, कृष्ण माधव, पुरवैया कजरी हे त्यांची संगीत अल्बम आहेत. नेक्स्ट पुरस्कार जर पाहिले तर पद्मभूषण मिळालंय त्यांना 2010 ला. ठीक आहे. 2010 ला पद्मभूषण आणि बरोबर 10 वर्षांनी पद्मविभूषण 2020 ला. ठीक आहे. पद्मभूषण 10 वर्षांनी पुन्हा पद्मविभूषण. त्यानंतर संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळालेली आहे त्यांना. पुरस्कार नाही, संगीत नाटक अकादमी फेलोशिप. यश भारती पुरस्कार जो उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात येतो असा यश भारती पुरस्कार त्यांना मिळालाय. आणि नंतर नौशाद पुरस्कार. ठीक आहे. सो पंडित छन्नूलाल मिश्रा यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे? घराणं एकदा फील्ड लक्षात ठेवायचं सगळ्यात आधी. पंडित छन्नूलाल मिश्रा फील्ड आहे त्यांचं. हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते ते. ठीक आहे. त्यांचं घराणं आहे बनारस घराणं. ठीक आहे. बनारस घराणं. ठुमरी, ख्याल, त्याच्यानंतर भजन याच्यामध्ये त्यांचं प्रावीण्य होतं. हिंदुस्थानी शास्त्रीय म्युझिक त्याच्याबरोबर त्यांना लोकसंगीत याचा सुद्धा त्यांनी त्याच्यावरती सुद्धा काम केलेलं होतं. पुरस्कार पद्मभूषण, पद्मविभूषण. 2010 ला पद्मभूषण आणि 2020 ला पद्मविभूषण. संगीत नाटक अकादमी फेलोशिप. ठीक आहे. नंतर आहे SL भैरप्पा यांच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे करंट मध्ये. SL भैरप्पा परिचय प्रख्यात कन्नड कादंबरीकार होते ते. सो प्रख्यात कन्नड कादंबरीकार, कन्नड साहित्यातील अग्रगण्य लेखन. ठीक आहे. सो साहित्यिक कार्य पाहिलं त्यांचं तर एकूण सुमारे त्यांनी 26 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. टोटल 26 कादंबऱ्या लिहिल्यात. त्यांची पहिली कादंबरी आहे भीमकाय आणि त्यांचा आत्मचरित्र आहे भित्ती. ठीक आहे. पहिली कादंबरी भीमकाय आणि SL भैरप्पा यांचं आत्मचरित्र आहे भित्ती. कादंबरी त्यांची आहे उत्तरकांड 2017 ला. ठीक आहे. उत्तरकांड ही त्यांची कादंबरी आहे. बरीच पुस्तक आहेत, 26 कादंबऱ्या लिहिल्यात, तेवढ्या लक्षात ठेवायची गरज नाही. वैशिष्ट्य सामाजिक, ऐतिहासिक व तत्वज्ञानात्मक विषयांवरती त्यांनी लेखन केलंय. कन्नड साहित्य समृद्ध करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. ठीक आहे. सो या स्लाइड वरून काय लक्षात ठेवायचं? SL भैरप्पा कशाशी रिलेटेड आहे तर SL भैरप्पा हे कन्नड कादंबरीकार होते. ठीक आहे. सो रायटर होते ते. नेक्स्ट 26 कादंबऱ्या लिहिल्यात. त्यांचं आत्मचरित्र आहे भित्ती आणि त्यांची पहिली कादंबरी होती भीमकाय. ठीक आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्यात. नेक्स्ट त्यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान जर पाहिले तर त्यांना पद्मश्री मिळालाय 2016 मध्ये. 2016 पद्मश्री आणि पद्मभूषण 2023. ठीक आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आत्ताच पद्मभूषण मिळालेलं आहे 2023 मध्ये, त्यामुळे इम्पॉर्टंट. पद्मश्री 2016 आणि 6 वर्षांनी पद्मभूषण 2023, 7 वर्षांनी. त्यानंतर साहित्य अकादमी फेलोशिप मिळालेली त्यांना 2015 ला. ठीक आहे. साहित्य अकादमी पुरस्कार नाही, साहित्य अकादमी फेलोशिप 2015. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यांना दाटू या कादंबरीसाठी. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय त्यांना दाटू या त्यांच्या कादंबरीसाठी. आणि 2011चा सरस्वती सन्मान मिळालेला आहे मंद्र या कादंबरीसाठी. ठीक आहे. सो मंद्र या कादंबरीसाठी 2011चा सरस्वती सन्मान त्यांना मिळालेला
आहे. साहित्य अकादमी शिष्यवृत्ती म्हणजे फेलोशिप आहे जी 2015ला मिळालेली आहे. कन्नड भाषेत सरस्वती सन्मान मिळवणारे ते पहिले साहित्यिक होते. ही इम्पॉर्टंट फॅक्ट. कन्नड भाषेत सरस्वती सन्मान मिळवणारे ते पहिले काय होते साहित्यिक होते. ठीक आहे. सो S.L. भैरप्पा यांच्याबद्दल काय लक्षात ठेवायचंय. S.L. भैरप्पा यांचं क्षेत्र लेखक, ठीक आहे, कन्नड लेखक होते ते किंवा साहित्यिक होते, कादंबरीकार होते. 26 कादंबऱ्या, आत्मचरित्र, भित्ती, ठीक आहे. पहिली कादंबरी आहे भीम काय. त्यानंतर पुरस्कार पाहिले 2016ला पद्मश्री, 2023ला पद्मभूषण आणि साहित्य अकादमी फेलोशिप 2015. त्यांच्या दाटू या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मंद्र या कादंबरीसाठी त्यांना 2011 साली सरस्वती सन्मान मिळालेला आहे. एवढ्या गोष्टी. आणि लास्ट, कन्नड भाषेत सरस्वती पुरस्कार मिळवणारे ते पहिले साहित्यिक होते. डन. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे सत्यपाल मलिक. ठीक आहे. सत्यपाल मलिक क्षेत्र कोणता आहे. ज्येष्ठ राजकीय नेते. अगेन पॉलिटिकल फील्ड. ठीक आहे. सो शिक्षण झालंय त्यांचं BSc LLB मेरठ कॉलेज. प्रारंभीची कारकीर्द पाहिली तर 1968-70 मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे. 1968 ते 70 मध्ये मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष होते. राजकीय कारकीर्द जर पाहिली तर 1974 ते 77 विधानसभा सदस्य बडौत मतदारसंघ क्रांती दलातून. नंतर 1980 ते 84 राज्यसभा सदस्य झाले उत्तर प्रदेश मधून लोकदल या पार्टीतून. क्रांती दल, लोकदल. त्यानंतर काँग्रेस पक्षात गेले. काँग्रेस पक्षात प्रवेश 1984 ला. 1986 ते 89 काँग्रेस मधून ते राज्यसभा सदस्य झाले. 1989 ते 91 मध्ये लोकसभा सदस्य झाले अलीगड जनता दल मधून. ठीक आहे. आणि केंद्र सरकारमध्ये संसदीय कार्य व पर्यटन विभागाशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी केलेल्या आहेत पार. नेक्स्ट पक्ष बदल व पुढील भूमिका पाहिला तर 2004 साली ते पुन्हा त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला. ठीक आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि 2012 ते 14 या काळात ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष. येस. त्यानंतर राज्यपाल पदे पाहिली तर त्यांनी 2017-18 मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते. त्यानंतर 2018 मध्ये त्यांना ओडिशाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. 2018-19 मध्ये ते जम्मू काश्मीर या राज्याचे राज्यपाल होते. 2019-20 मध्ये गोवा राज्याचे राज्यपाल. 2020 ते 22 मध्ये ते मेघालयाचे राज्यपाल. ठीक आहे. सो स्टेट इकडे लक्षात ठेवायचे. बिहार, त्यानंतर ओडिसा, गोवा, जम्मू काश्मीर आणि मेघालय. ठीक आहे. सो संघटित जम्मू काश्मीरचे ते शेवटचे राज्यपाल होते. ठीक आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख जे सेपरेट युनियन टेरिटरी झाला तर त्याच्या आधी जम्मू काश्मीर या राज्याचे शेवटचे राज्यपाल कोण होते तर सत्यपाल मलिक. ठीक आहे. त्यांच्या कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. ठीक आहे. ज्यावेळेस जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला त्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल कोण होते तर सत्यपाल मलिक. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे 5 ऑगस्ट याच दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे. काय हा या दिवशी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केलाय. 5 ऑगस्ट या डेटला. डेट ती वर्ष वेगळं. ठीक आहे. सो सत्यपाल मलिक यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं. सत्यपाल मलिक कशाशी रिलेटेड आहे. पॉलिटिकल फील्ड, राजकीय क्षेत्राशी ते निगडीत आहेत.
ठीक आहे, उत्तर प्रदेश मधून येतात. सगळ्यात महत्वाचे त्यांच्या पार्ट्या लक्षात ठेवायच्या, खूप साऱ्या पार्ट्या चेंज केलेल्या आहेत. क्रांती दल, नेक्स्ट लोकदल, त्यानंतर काँग्रेस, ठीक आहे, त्यानंतर जनता दल आणि नंतर बीजेपी. ठीक आहे, 1 2 3 4 5 पार्ट्या. ठीक आहे, क्रांती दल, लोकदल, काँग्रेस, जनता दल आणि बीजेपी. ठीक आहे, त्याच्यामध्ये विधानसभा सदस्य होते क्रांती दलच्या ह्याच्यावरती बडोत मतदारसंघ. बडोत मतदारसंघ याच्यातून ते विधानसभा, उत्तर प्रदेशच्या विधानसभेवरती निवडून आलेले क्रांती दलच्या या पक्षाकडून. नेक्स्ट 80-84 मध्ये राज्यसभेचे ते सदस्य झाले उत्तर प्रदेश मधून लोकदल या पार्टीकडून किंवा या पक्षाकडून. ठीक आहे, राज्यसभा सदस्य. त्यानंतर 1984 ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठीक आहे, आणि 1986 ते 89 या काळात ते पुन्हा राज्यसभा सदस्य झाले, परंतु काँग्रेसमधून. ठीक आहे, त्यानंतर 1989 ते 91 यावेळी ते लोकसभा सदस्य झाले, म्हणजे ते राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाचे सदस्य होते. ठीक आहे, सत्यपाल मलिक. मग त्यावेळी ते अलीगड कॉन्स्टिट्युएन्सी किंवा मतदारसंघातून जनता दलाकडून निवडून आलेले लोकसभेचे सदस्य जनता दलाकडून होते. पक्ष होता, मतदारसंघ होता अलीगड. केंद्र सरकारमध्ये संसदीय कार्य व पर्यटन विभागाशी संबंधित त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. नेक्स्ट बीजेपी पाहिलं. बीजेपीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते ते 2012-14 मध्ये. त्यानंतर त्यांनी बऱ्याच राज्याचं राज्यपाल पद भूषवलेलं आहे. त्याच्यामध्ये येतं बिहार. ठीक आहे, बिहार. त्यानंतर ओडिसाचा अतिरिक्त कार्यभार होता. ठीक आहे, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर 2018 आणि 19. त्यानंतर गोवा 19-20 आणि लास्टला मेघालयाचे राज्यपाल होते ते 2020 ते 2022. ठीक आहे, नेक्स्ट फॅक्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस जम्मू काश्मीरचं 5 ऑगस्ट 2019 ला विशेष दर्जा काढून टाकला, त्याचा राज्यचा स्टेटस युनियन टेरिटरी केलं, त्यावेळेस राज्यपाल कोण होते तर सत्यपाल मलिक हे त्यावेळी राज्यपाल होते. नेक्स्ट आहे शिबू सोरेन. ठीक आहे, सो शिबू सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री. पुन्हा पॉलिटिकल फील्ड किंवा राजकीय क्षेत्राशी रिलेटेड. शिबू सोरेन खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर राजकीय क्षेत्र. झारखंड या राज्याचे ते माजी मुख्यमंत्री होते. तो पण नाव आहे त्यांचं दिशोम गुरु. ठीक आहे, दिशोम गुरु हे त्यांचं टोपण नाव आहे. आदिवासी व समाज हितासाठी कार्य करणारे ते नेते होते. ठीक आहे, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य जर पाहिलं तर मातृभूमी आंदोलन व आदिवासी हक्कांसाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आदिवासी समाजाचे संघटन व त्यांच्या हक्कांसाठी लढा दिलेला आहे. झारखंड मधील महत्वाची पार्टी झारखंड मुक्ती मोर्चा. ठीक आहे, याची त्यांनी 1972 मध्ये या पक्षाची स्थापना केली. ठीक आहे, सो करंटच्या बाहेर जरी क्वेश्चन विचारला तर झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली. शिबू सोरेन, हेमंत सोरेन असे ऑप्शन दिले जातील. तर लक्षात ठेवायचं, शिबू सोरेन यांनी 1972 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची स्थापना केलेली होती. संस्थापकांमध्ये शिबू सोरेन, AK रॉय, दिनेश बिहारी महतो हे सोबत होते त्यांच्या. ठीक आहे, 2005 ते 2025 पर्यंत ते या पक्षाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, झारखंड मुक्ती मोर्चाचे ते त्यावेळी अध्यक्ष होते. राजकीय कारकीर्द पाहिली तर अनेक वेळा ते लोकसभा सदस्य झालेले आहेत. केंद्र सरकारमध्ये 3 वेळा ते कोळसा मंत्री होते. ठीक आहे, कोळसा मंत्री, मिनिस्टर ऑफ कोल. ठीक आहे, केंद्र सरकारमध्ये 3 वेळा कोळसा मंत्री. मुख्यमंत्री कार्यकाळ पाहिला तर झारखंडचे ते 3रे मुख्यमंत्री होते. झारखंडचे 3रे मुख्यमंत्री आणि 3 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे त्यांनी.
ठीक आहे. सो मात्र कोणताही कार्यकाळ त्यांचा पूर्ण केलेला नाही. ठीक आहे. 3 वेळा मुख्यमंत्री, तिसरे मुख्यमंत्री झारखंडचे, परंतु एकही कार्यकाळ त्यांचा कंप्लीट झालेला नाही. झारखंड राज्य निर्मिती 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार मधून वेगळा होऊन झारखंड राज्याची स्थापना झाली. तर या चळवळीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ठीक आहे. मग लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या? शिबू सोरेन, ठीक आहे, झारखंडचे माजी मुख्यमंत्री होते, ही गोष्ट. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, त्यांचं टोपण नाम, त्यांना दिशोम गुरु म्हणून ओळखलं जातं. त्यांचं मेन काम जे आहे आदिवासी समाजाचं संघटन किंवा आदिवासींचे हक्क यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. 1972 ला शिबू सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चा, ठीक आहे, हा पक्ष झारखंडमध्ये स्थापन केलेला. हा पक्ष ज्यावेळेस स्थापन केला त्याचा उद्देशच होता सेपरेट झारखंड राज्य त्यांना निर्माण करायचं होतं. ठीक आहे. सो त्याच्यानंतर 2005 पासून 2025 पर्यंत ते झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे अध्यक्ष होते. यस, ते लोकसभा सदस्य होते. त्याच्यानंतर केंद्र सरकारमध्ये 3 वेळा कोळसा मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. झारखंडचे तिसरे मुख्यमंत्री आणि 3 वेळा मुख्यमंत्री झालेले ते, परंतु एकही कार्यकाळ त्यांचा पूर्ण झालेला नाही. आणि झारखंड राज्य निर्मितीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे के मथांगी रामकृष्णन. ठीक आहे. के मथांगी रामकृष्णन कशाशी रिलेटेड आहे? प्रख्यात प्लास्टिक सर्जन. प्रख्यात प्लास्टिक सर्जन आहे के मथांगी रामकृष्णन. दक्षिण भारतातील बर्न केअरच्या प्रणेता म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. बर्न केअरच्या प्रणेता. कार्य व योगदान बर्न किंवा जळीत जखम रुग्णांच्या जाळलेले जे रुग्ण आहेत, ठीक आहे, जळीत रुग्ण आहे, तर त्यांच्या उपचारासाठी त्यांनी विशेष कार्य केलेलं आहे. चेन्नई मधील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत त्यांनी संशोधन केलंय आणि या संशोधनातून त्यांनी कोलॅजन मेम्ब्रेन विकसित केलेला आहे. त्यांना मिळालेला आहे पद्मश्री. ठीक आहे. सो इकडे क्वेश्चन विचारायची टेंडन्सी खूप कमी आहे. फक्त लक्षात ठेवायचं के मथांगी रामकृष्णन कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे? तर प्लास्टिक सर्जन आहेत. त्या फेमस प्लास्टिक सर्जन जे जळीत रुग्ण आहे, ठीक आहे, जळालेले रुग्ण आहे, तर त्यांच्याबद्दल त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या उपचारासाठी बर्न केअरच्या प्रणेता बोललं जातं, त्यामुळे त्यांना. ठीक आहे. आणि सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत त्यांनी काम करून कोलॅजन मेम्ब्रेन विकसित केलेला आहे. ठीक आहे. आणि याचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, पद्मश्री पुरस्कार. नेक्स्ट आहे विनोद कुमार शुक्ला. ठीक आहे. विनोद कुमार शुक्ला. तर विनोद कुमार शुक्ला हे ज्येष्ठ हिंदी कवी, ज्येष्ठ हिंदी कवी, त्यानंतर कथाकार आणि कादंबरीकार असून आधुनिक हिंदी साहित्यातील एक ते महत्वाचे लेखक आहेत. ठीक आहे. सो विनोद कुमार शुक्ला काय लेखक आहेत. ठीक आहे. हिंदी साहित्य लेखक, हिंदी कवी, कथाकार आणि कादंबरीकार आहेत. नेक्स्ट त्यांचं साहित्यिक कार्य पाहिलं तर त्यांचे प्रसिद्ध काव्य संग्रह आहेत नौकर की कमीज, दीवार में एक खिड़की रहती थी, खिलेगा तो देखेंगे, लगभग जय हिंद, वह आदमी चला गया, त्यानंतर नया गरम कोट पहनकर, हे पूर्ण आहे त्यांचा, वो आदमी चला गया, नया गरम कोट पहनकर, सब कुछ होना बचा रहेगा. ठीक आहे. हे त्यांचे काव्य संग्रह आहे. कथा संग्रह पाहिलं तर पेड़ पर कमरा आणि महाविद्यालय. ठीक आहे. पेड़ पर कमरा आणि महाविद्यालय. पुरस्कार व सन्मान पाहिले तर त्यांना दीवार पर एक खिडकी रहती थी या कादंबरीसाठी 1990 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. सो विनोद कुमार शुक्ला यांना 1990 मध्ये त्यांची जी कादंबरी आहे दीवार में एक खिडकी रहती थी तर त्याच्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालाय. त्यानंतर गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप
त्यानंतर मध्य प्रदेश सरकारचा शिखर सन्मान आणि 2023 मध्ये पेन नाबुको पुरस्कार मिळालेला आहे. पेन नाबुको पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि 2024 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला. ठीक आहे. विनोद कुमार शुक्ला 2024 चा ज्ञानपीठ पुरस्कार हा सन्मान मिळवणारे ते छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक होते. इम्पॉर्टंट फॅक्ट, क्वेश्चन इकडे बनवू शकतो. छत्तीसगड डिरेक्टली विचारू शकतात, निधन झालं याच्यावरती न विचारता असंही विचारू शकतात की 2024 मध्ये छत्तीसगड राज्यातून पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक कोण? तर लक्षात ठेवायचंय विनोद कुमार शुक्ला. याच्यात लक्षात ठेवण्यासारखं, विनोद कुमार शुक्ला रायटर आहे, हिंदी लेखक आहे, पहिली गोष्ट. दुसरं, काव्यसंग्रह लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एकदा वाचून घ्या. ठीक आहे, सगळे लक्षात ठेवू नका. त्याच्यानंतर 1990 मध्ये दीवार में एक खिडकी थी याच्यासाठी त्यांना ठीक आहे, दीवार में एक खिडकी रहती थी या कादंबरीसाठी त्यांना 1990 ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. हे पुरस्कारही लक्षात ठेवू नका, हा लक्षात ठेवा. 2003 मध्ये पेन नाबोको हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि 2024 चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालाय आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे छत्तीसगड राज्यातील ते पहिले लेखक होते. ठीक आहे, एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे खालेदा जिया. खालेदा जिया, ठीक आहे. सो खालेदा जिया या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. सॉरी, ठीक आहे. सो बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या खालेदा जिया. त्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNPच्या अध्यक्षा होत्या. ठीक आहे, बांगलादेश शेजारची कंट्री आहे, भारताच्या शेजारच्या ज्या देश आहेत तर त्याच्यामध्ये ज्या काही घटना घडतात, राजकीय असू दे किंवा इतर काही, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, आणि या पंतप्रधान होत्या बांगलादेशच्या, तर यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो खालेदा जिया लक्षात ठेवायचं, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. त्यांची पार्टी होती बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, BNP. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या त्या अध्यक्ष होत्या. त्या पाकिस्तानच्या बेनाझीर भुट्टो यांच्यानंतर मुस्लिम बहुल देशाच्या पंतप्रधान होणाऱ्या जगातील दुसऱ्या महिला ठरलेल्या आहेत. ठीक आहे, जगातील म्हणजे काय, तर पाकिस्तानच्या बेनाझीर भुट्टो, जे काही मुस्लिम ज्या कंट्रीज आहेत, तर मुस्लिम कंट्रीज मधून पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री बनलेली आहे, महिला पंतप्रधान बनलेली आहे बेनाझीर भुट्टो पाकिस्तानची. ठीक आहे, मुस्लिम कंट्रीज ज्या आहेत सगळ्या वेस्ट एशिया मधील असू दे किंवा इकडच्या आपल्या बांगलादेश, पाकिस्तान, तर याच्यामध्ये पहिल्यांदा महिला पंतप्रधान बनलेली आहे मुस्लिम देशांतून पाकिस्तानच्या बेनाझीर भुट्टो. आणि त्यांच्यानंतर बांगलादेशच्या मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधान बनलेल्या आहेत कोण, खालेदा जिया. तर ह्या जगातील मुस्लिम बहुल देश जे आहे त्यांच्यामध्ये दुसऱ्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. ठीक आहे, आणि बांगलादेशच्या त्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांच्याबद्दल पाहिलं तर राजकीय कारकीर्द, त्यांनी 2 वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली. ठीक आहे, 2 वेळा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान झालेल्या आहेत. पहिला कार्यकाळ होता त्यांचा 1991 ते 1996 आणि दुसरा कार्यकाळ होता 2001 ते 2006. ठीक आहे, बरोबर 10 वर्ष. त्याच्यानंतर त्यांचे पती व बांगलादेशचे माजी राष्ट्रपती जियाउर रहमान
यांची 1981 मध्ये हत्या झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. ठीक आहे. 2008 मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 17 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच फोर्ब्स मासिकाने, ठीक आहे, फोर्ब्सचे जे मासिक येतं तर त्याच्यावरील त्यांचा समावेश जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत करण्यात आला होता. आणि बांगलादेशच्या राजकारणात खालेदा जिया आणि शेख हसीना, ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, आवामी लीग हा त्यांचा पक्ष आहे. ठीक आहे. शेख हसीना यांचा पक्ष होता आवामी लीग आणि खालेदा जिया यांचा होता बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNP. तर ह्या दोघींमध्ये यांच्यातील जो राजकीय दीर्घकाळ चाललेल्या राजकीय वैराला बॅटलिंग बेगम्स असे संबोधले जाते. ठीक आहे. सो बॅटलिंग बेगम्स ही संज्ञा कोणत्या देशाच्या राजकारणाशी संबंधित आहे तर बांगलादेश. ठीक आहे. त्या ठिकाणी बॅटलिंग बेगम लक्षात ठेवायचंय. शेख हसीना आवामी लीगच्या आणि खालेदा जिया BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, ठीक आहे, यांच्यामध्ये जो राजकीय वैर होतं तर त्याला टर्म दिलेली आहे बॅटलिंग बेगम. ठीक आहे. सो खालेदा जिया यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं. खालेदा जिया बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. हा. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, 2 वेळा त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, 1991 ते 1996 आणि दुसरा कार्यकाळ 2001 ते 2006. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, येस, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना 2008 मध्ये 17 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा झालेली होती. फोर्ब मासिकात 100 जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचं नाव होतं. त्याच्यानंतर बॅटलिंग बेगम काय हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे राम सुतार. ठीक आहे. सो राम सुतार हे प्रसिद्ध भारतीय शिल्पकार, महत्वाचं फील्ड महत्वाचं आहे. ठीक आहे. सो राम सुतार हे प्रसिद्ध भारतीय शिल्पकार होते. वयाच्या 100रीत त्यांचं निधन झाले आणि त्यांनी मुंबईतील सर जे स्कूल ऑफ आर्ट येथून शिक्षण घेतले आणि भारतीय शिल्पकलेत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, राम सुतार यांचं फील्ड कार्यक्षेत्र कोणतं आहे तर भारतीय शिल्पकार होते ते. ठीक आहे. त्यांची प्रमुख कार्य व शिल्प पाहिली तर स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो शिल्प आहे ते त्याचे विशेष उल्लेखनीय आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची 181 मीटर किंवा 550 फूट आहे. ठीक आहे. सो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे, जगातील सर्वोच्च पुतळा, तर ते कोणी तयार केलेला आहे, राम सुतार हे त्याचे शिल्पकार होते. नेक्स्ट बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर नादप्रभू कॅम्पेगौडा यांचा जो पुतळा आहे तो सुद्धा, त्यालाच आपण स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी बोलतो. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी याचे सुद्धा शिल्पकार कोण आहेत, राम सुतार. ठीक आहे. नेक्स्ट आहे, त्यांनी अनेक महात्मा गांधीजींची शिल्प बनवलेली भारतीय संसद भवनात, ठीक आहे, ध्यानावस्थेतील जो गांधीजींचा पुतळा आहे त्याचे शिल्पकार सुद्धा राम सुतार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तसेच त्यांच्या गांधी अर्धपुतळ्यांची भेट अनेक देशांना देण्यात येते. ठीक आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन, रोमा स्ट्रीट पार्कलँड येथील आणि बेंगळुरूच्या विधान सौध येथे त्यांच्या गांधीजींच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो गांधीजींचे बरेच पुतळे राम सुतार यांनी तयार केलेले आहेत. ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, त्याच्यानंतर गांधीजींचा संसदेतील पुतळा, हे सुद्धा राम सुतार यांची शिल्पकलेचे उदाहरणं आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, पुरस्कार पाहिला तर त्यांना पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण मिळालाय 2016चा, टागोर पुरस्कार 2016 आणि महाराष्ट्र भूषण 2024. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण मिळालाय 2016ला, टागोर पुरस्कार 2016 आणि सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2014
सॉरी 24. इम्पॉर्टंट फॅक्ट. सो राम सुतार कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होते, तर ते भारतीय शिल्पकार होते. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आलाय. त्यांच्या शिल्पकला पाहिला तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा त्यांनी तयार केलेला आहे. नेक्स्ट, बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती कॅम्पेगौडा, ठीक आहे, नाथप्रभू कॅम्पेगौडा यांचा जो पुतळा आहे ज्याला आपण स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी बोलतो, तर हा सुद्धा त्यांच्या शिल्पकलेचं उदाहरण आहे. महात्मा गांधींचा संसद भवनातील जो ध्यानावस्थेतील पुतळा आहे तो सुद्धा राम सुतार यांनी तयार केलेला आहे. आणि महात्मा गांधीजीचे बरेच पुतळे, ऑस्ट्रेलियातील पुतळा असेल तो सुद्धा त्यांच्या शिल्पकलेचं उदाहरण आहे. ठीक आहे. सो राम सुतार पद्मश्री आणि पद्मभूषण मिळालंय 2016ला. ठीक आहे. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे शिवराज पाटील चाकूरकर. सो शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. राजकीय क्षेत्राशी निगडीत आणि राष्ट्रीय काँग्रेस नॅशनल काँग्रेसचे ते नेते होते, काँग्रेस पक्षाचे. त्यांनी राज्य व केंद्र या दोन्ही पातळीवर महत्वाची पदे भूषवलेली आहे. त्यांनी उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून शिक्षण घेतले असून मुंबई विद्यापीठातून त्यांनी LLB पदवी प्राप्त केलेली आहे. ठीक आहे. मुंबई विद्यापीठातून त्यांनी LLB पदवी प्राप्त केली. प्रारंभीची राजकीय कारकीर्द जर पाहिली 1967 ते 69 या दरम्यान लातूर नगर परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 1972 ते 80 या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार झाले. या काळात त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कायदा व न्याय तसेच पाटबंधारे खात्याचे उपमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. 1977-78 मध्ये ते विधानसभा उपाध्यक्ष होते आणि 1978-80 मध्ये या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष झाले, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष. ठीक आहे. 77-78 ला विधानसभेचे उपाध्यक्ष आणि 1978-80 ला ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. स्पीकर म्हणून त्यांनी काम केलं. नेक्स्ट, संसदीय कारकीर्द पाहिली तर 1980 मध्ये पहिल्यांदाच ते लातूर मतदारसंघातून लोकसभेसाठी निवड झाली त्यांची किंवा निवडून आले आणि 7 वेळा ते लोकसभा सदस्य राहिलेले आहेत. 7 वेळा त्यांनी लोकसभा सदस्य राहिलेले आहेत. पहिल्यांदा लातूर मतदारसंघातून ते निवडून आलेले लोकसभेवरती. 1990 ते 96 मध्ये ते लोकसभेचे उपाध्यक्ष झाले आणि 1996 ते 1998 मध्ये लोकसभा अध्यक्ष झाले. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अध्यक्ष. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर, त्याचबरोबर लोकसभेचे डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर दोन्ही म्हणजे 4ही पदे त्यांनी भूषवलेली आहेत. लोकसभा उपाध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष. 2004 ते 8 मध्ये मनमोहन सिंग यांच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स, गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. आणि 2008 साली ज्यावेळेस मुंबई दहशतवाद हल्ला झाला तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला. त्यानंतर राज्यपाल पद पाहिलं तर 2010 ते 2015 या कालावधीत ते पंजाबचे राज्यपाल होते. त्याचबरोबर चंदीगडचे प्रशासक होते. ठीक आहे. लेफ्टनंट गव्हर्नर होते चंदीगडचे. 2012 मध्ये राजस्थानच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो त्यांच्यावरती देण्यात आलेला आणि त्यांचे भगवद्गीतेवर आधारित गीता रहस्य हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ठीक आहे. सो शिवराज पाटील चाकूरकर, शिवराज पाटील चाकूरकर यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या तर शिवराज पाटील चाकूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. पक्ष लक्षात ठेवायचा, कशाशी रिलेटेड आहे, राजकीय क्षेत्राशी ते रिलेटेड आहेत. त्यानंतर इकडे लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र सरकारमध्ये कायदा व न्याय तसेच पाटबंधारे खात्याचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र विधानसभामध्ये
उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणजे डेप्युटी स्पीकर आणि स्पीकर ही दोन्ही पदं त्यांनी भूषवली. त्यानंतर लोकसभेवरती त्या निवडून आलेल्या आहेत. 7 वेळा ते लोकसभेचे सदस्य होते लातूर मतदारसंघातून आणि लोकसभेमध्ये सुद्धा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर ही दोन्ही पदं त्यांनी भूषवलेली आहेत. त्यानंतर मनमोहन सिंग गव्हर्नमेंट 2004 तर याच्यामध्ये त्यांनी गृहमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेली होती. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्यपाल पद भूषवली. त्याच्यामध्ये पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त भारही त्यांच्यावरती देण्यात आलेला आणि त्यांचं भगवद्गीतेवरती आधारित गीता रहस्य हे पुस्तक प्रसिद्ध आहे. एवढं शिवराज पाटील चाकूरकर यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चालेल. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. ठीक आहे, आता करंटच्या नोट्स ज्या आहेत तर करंटच्या नोट्स बनवायच्याच आहेत. ठीक आहे, शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत करंट का आणि इतरही विषयाचं करायचं आहे नोट्स. ठीक आहे काय, येस, हा, ज्या दिवशी शिकवून होईल त्याच दिवशी करायचं आणि त्याची रिव्हिजन करायची जेणेकरून करंटला नियमित रिव्हिजन भेटली तर करंट लक्षात राहतं. ठीक आहे, लास्ट टाइमला लोड येत नाही आणि कन्फ्युजन कमी होतं. ठीक आहे, चालेल, थांबूया आपण.